अलीबाग शिवसेना विधायक महेंद्र दलवी ने आक्रामक रुख अपनाया है और मंगलवार यानी कि 14 तारीख को आरसीएफ कंपनी के गेट के सामने एक उग्र विरोध प्रदर्शन का नेतृत्व किया, जिसमें हजारों भूस्माफियों ने मांग की कि अलीबाग तालुका में राष्ट्रीय केमिकल एंड फर्टिलाइजर कंपनी के परियोजना प्रभावित बेटों को उनकी सही नौकरी मिले। आज सड़क जाम कर सांकेतिक विरोध प्रदर्शन किया गया। कल से क्रमिक आंदोलन की जाएगी, लेकिन 17 तारीख को कंपनी गेट के सामने धरना देकर काली दिवाली मनाएंगे। विधायक महेंद्र दलवी ने कंपनी गेट के सामने सड़क जाम कर हजारों की संख्या में उपस्थित परियोजना पीड़ितों के समक्ष कंपनी प्रशासन को परोक्ष चेतावनी दे दी है। विधायक दलवी ने उम्मीद जताई कि सरकार इस विरोध प्रदर्शन में ध्यान दे और 24 घंटे के भीतर परियोजना पीड़ितों की मांग मान ले। इस अवसर पर गेट नेता मानसी दलवी, जिला प्रमुख राजा भाई केनी, दिलीप भोयर, श्रमिक नेता दीपक सहित शिव सैनिक पदाधिकारी विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। रायगढ़ पुलिस अधीक्षक आंचल दलाल के निर्देश पर विरोध स्थल पर भारी पुलिस बल तैनात की गई थी। प्रकल्पग्रस्तांची मागणी एकच आहे, आमच्या जमिना गेल्यात, आमच्या बापजाद्यांच्या ज्या जमिना होत्या वाडवडिलांच्या त्या जमिना गेल्यात आणि त्याच्या बदल्यात आम्हाला शासनाकडून सर्टिफिकेट दिली। आज जी काय आतापर्यंत काय होती ती घेतली, पण उर्वरित जी शिल्लक आहेत माझ्या माहितीप्रमाणे 147 शिल्लक आहेत, ती आमची तुम्ही मुलं घ्या कामाला, एवढीच आमची मागणी आहे। आम्ही आमच्या परीने आंदोलन करू। माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे, जी तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिली ती काय त्याच्या बदल्यात आम्हाला नोकऱ्या पाहिजे आणि ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते आम्ही नक्की करणार। आम्ही टोकाचा निर्णय सुद्धा घेणार, कारण ती सर्टिफिकेट दिली ती आमच्या मुलांना नोकरी लागण्यासाठी दिली, ती चुलीला लावण्यासाठी नाही। जर आम्हाला नोकऱ्या देत नसतील तर आमची जागा जी तुम्ही घेतलेली आहे ती आमची आम्हाला परत द्या, एवढंच या ठिकाणी मी म्हणेन। जे म्हणणं केलं त्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत। हा केंद्रीय ही मालमत्ता आहे, करतो। तर मी देखील आरसीएफ मध्ये 11 वर्ष जॉब केलाय, गेले 36 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत। त्याच्यामध्ये त्या सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू। परंतु आरसीएफ मॅनेजमेंट अशा पद्धती जर हे असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा। आज त्यांनी बोलून देखील ते आरसीएफ मध्ये आले नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरसीएफ मध्ये येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिलं अवलोकन करावं। आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलन पाठिंबा देतील असं मला वाटतं। आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील? नाही, ह्याचा काय अंत नाही आहे। हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत कायम चालू राहणार। आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलंय की आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे। पण 2 दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत, पण 17 तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काही पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यांना आम्ही मज्जाव करणार, कारण त्याची तीव्रता जास्त असेल, कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनाने आम्ही तो प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून पोलीस अधीक्षकांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा, त्या फाईलचा अभ्यास, त्या निवेदनाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायद्यानुसार अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर जरूर करावा। पण आम्ही कायदेशीररित्या ही लढाई लढतो, आम्ही कुठेही चुकलो नाही, आम्ही सगळ्या निवेदन केलेले आहेत, तो आमचा अधिकार आहे जनतेने दिला, त्या अधिकाराचा वापर लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभारून सज्ज आहे। सर, आपण काल म्हणाला होता की आणि या प्रकल्पग्रस्तांमध्ये 141 पीएपी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी, अनेक तिथे समाजाच्या लोकांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते, अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते। परंतु शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा आरसीएफच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी वाढत जाणार आहे आणि या आरसीएफच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील। कारण आज जिल्हाधिकारी महोदयांनी जी कलेक्टर ऑफिसमध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासन सुद्धा हजर होता, परंतु आरसीएफचा मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आरसीएफची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती। जी मीडिया टुडे के लिए रायगढ़ पेन से प्रशांत पोतदार की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।